नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना आज सगळेजण. तर आज रविवार रविवार म्हटल्यावर आज काहीतरी वेगळा करूया. म्हणजे एक रेसिपी म्हणजे आता काय घरात कोण नाही, रविवार म्हटल्यावर आज सगळेजण गेलेत काहीतरी बाहेर फिराक बाजारात. तर आता घरात राहिलोय मी एकटोच. तर बघूया आता काहीतरी करू का ना जेवण आता माझ्या एकट्यात. तर एक नॉर्मल साध्या सोपं एकदम एक रेसिपी बनवूया. चला दाखवताय तुमका. तर कालचं एक अभंग टाकलेलं आहे आपले दशरथ गाडी बुवा आणि त्यांच्यासोबत आम्ही दोघेजण, विपुल सावंत आणि मी शुभम मेस्त्री. तर अशा पद्धतीने तो एक व्हिडिओ होतो. तर तो सगळ्यांनी तुम्ही बघितलाच की नाही, नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा ते का. तर तो अशा साधारण म्हणजे तुझिया नामाचा न पडो विसर, तुझिया नामाचा न पडो विसर, ध्यानी तो रहावा पांडुरंग, ध्यानी तो रहावा पांडुरंग. अशा पद्धतीने तो एक व्हिडिओ म्हणजे मस्त सुंदर अभंग गायलेले त्यांनी आणि आमची तेव्हाची साथसंगत खूप सुंदर झालेली. तर आता किचन म्हणजे काय, आमचा काय मोठा किचन नाही आम्हाला. आमच्या कौलाचा घर तुम्ही बघू शकता, बघा कौला जुन्यातला घर आमचा. तर आता हे बघा, आणि ही एक वरती ना काच आहे. म्हणजे हो ब्लब नाही, दोन काची असतात ना आपल्या घरावरती नळ्याच्या मध्ये लावलेले. तर ते तशा पद्धतीचे येते बघा असे. तर तुमच्या पण कोणत्या घरात असतील तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता मी तांदूळ निवडून घेतोय आणि पुढची प्रोसेस करतोय बघा. लाईट घालवलं नाही या. लाईट आता घे का गेली, आता कसल्यांची काम आली काय माहिती. ताट्या घेतलंय मस्त की तांदूळ काढूक. आज झालो रविवार, पण कसा आता सध्या श्रावण चालू आहे ना, त्याच्यामुळे मग असं काय आणू शकत नाही. म्हणजे काय अंडी काय मटण मासे काय, म्हणजे आम्ही श्रावण पाळतो म्हणा, त्याच्यामुळे. नाही तर मग काहीतरी आज चांगलंच बेत केलं असतं. पण म्हटलं जाऊन आज काहीतरी नॉर्मल आपला साधासा व्हेजमध्येच काहीतरी करूया. सध्या श्रावण चालू आहे म्हणून आता तांदूळ निवडून घेत आहे पटापट. आता सध्या कसं माहिती आहे, हे आमच्याकडे रेशनचे तांदूळ आहेत. म्हणजे रेशन आपल्या एकदा सगळ्यांका गावता सरकारकडून येतात. पण तांदूळ तरी साधारणशे बरे आहेत. पण ह्याच्यात ना म्हणजे बोला नाही, पण आपला सांगते तुमका म्हणू आपला तांदूळ होत नाही, खयचे डुप्लिकेट तांदूळ आहेत. तर असो, चला तांदूळ निवडून झाले, धुवून घ्या. रे लाईट येली, वा लगेच आणले लाईट, बरा झाला ती. तांदूळ धुवून घेऊया फटाफट. एक मोबाईल राहू. तांदूळ धुवून झालेले आहेत. आता पाणी टापत ठेवलेला असा चुलीखाली आग करूया वाईट अजून जरा, आणि मग हे तांदूळ घालूया पाण्यात. ह्याका पहिली लोक काय म्हणायची माहिती आहे तुमका, एक शब्द माहिती आहे तुमका, की म्हणजे म्हातारी लोक वापरायची. म्हणजे चुलीत आपण जे तांदूळ आता ठेवतो पाण्यात गरम, तर त्याका म्हणायची अशी, गो आदान ठेवलं काय चुलीवर असा. तर तुमका कोणाकोणाक माहिती आहे सांगा तर त्याबद्दल. हे बघा आग केलेली आहे, पाण्यात ओटप ठेवलेलो आहे. आता तांदूळ घालूया. तर सोयाबीन आणलेला बघा, आता मस्तपैकी आहे. त्याचा काहीतरी पाण्यात भिजत घालूया आणि मग पुढची प्रोसेस काय आहे ती तुमका दाखवते.
चला तवसर आता सोयाबीन भिजत घातलेला. आता पुढे कांदो आणि टोमॅटो कापून घेऊया फटाफट. तर लगेच आडाळं घेतलंय आणि टोमॅटो कापून घेतलंय. कसं आमका सगळा शिकवलं नाही घरातच म्हणा, तसं काही टेन्शन नाही. म्हणजे काय तर समजा आज उद्या लगीन झाला बाय लिहिली घरात तर कसं ती काय जास्त टेन्शन नाही. म्हणजे काय आमका तर जेवण करू येताच म्हणा, त्याच्यामुळे जास्त काय कडे जास्त विचार करू करत नाही. तसं आपला काहीतरी जमन नसत तर आम्ही आपला केला एक दिवस तुला नाही तर 2 दिवस असो. लगेच कांदो कापून घेतलंय, कढई ठेवलंय, कढईत तेल घातलंय गरम गरम मस्तपैकी, कढीपत्तो सुरसुर सुरसुर सुर आणि मग तोच कांदो परत तेलात घातलाय, बरोबर ना. नंतर लसूण घातलंय, थोडीशी ढवळलंय, टक 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 टाक आणि मग परत टोमॅटो घातलाय. मस्तपैकी आवाज झालो, मस्तपैकी तू तेलात कांद्यात परतून घेतलंय गरम होईता आणि मग थोड्याच वेळात मसाले सगळे घातले, मीठ मसालो सगळा काय काय होता ना, हळद बिळद सगळं घातले, परत एकदा ढवळून घेतलंय. मग काय आपली अर्धी रेसिपी झालेली आहे. म्हणजेच पुढे आता बघा तुम्ही, त्याच्यात घातले वाईच खोबरा घातल्यावर कसा व्हायचा जरा, आपण मालवणी माणूस, खोबऱ्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण. मग काय तर सगळा व्यवस्थित ढवळलं आहे मस्तपैकी, गरमागरम घेतलं आहे, ताटात काढून घेतलं आहे आणि मग मिक्सराक लावले, त्याची प्युरी तयार करून घेतली. ही बघा अशी. परत एकदा कांदो घातलं आहे, मस्तपैकी परतून घेतलं आहे आणि मग परत एकदा त्याच्यात मीठ मसालो हळद घालून परत एकदा हे घेतलं आहे. त्याच्यात सोयाबीन टाकलं आहे, सोयाबीन टाकल्यानंतर परत त्याच्यात बटाटी टाकलं आहे. बघा ही माझी नवीन रेसिपी, मी किती केला असेल न केला असेल मला काय माहिती नाही. असो, परत ती व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. ती मगाची प्युरी केलेली होती ती याच्यात टाकली आहे. म्हणजे कसा व्यवस्थित एकदम कालवण तयार झालं मटणासारख्या. म्हणजे असं म्हणा नको की श्रावणात आपण काहीतरी जेवण करतो पण कसली चव येणार आहे तोंडात. त्याच्यात वायच परत सगळा मिक्स घालून मीठ मसालो घालून व्यवस्थित ढवळून घेतलं आणि चला ताट ठेवलंय त्याच्यावरती, म्हटला आरामात शिजन खायचा मोकळा हो. अशा प्रकारे आपली आता सोयाबीन आणि बटाट्याची आमटी तयार करून झालेली आहे. तर आता थोड्याच वेळात जेवतो टाईम होईल आमचं. तर मग सगळ्यांका जेवण जे कोण घरात असतील त्यांना जेवण वाढून मग एकदम ओके तयार तर झालेला. ताट उचललंय मस्तपैकी, वास इलो, आ हा 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 हा, एकदम मन प्रसन्न कुलकुलीत झाला. मस्तपैकी एकदा परत एकदा ढवळून बघितलंय आणि मग जेवणाक वाढू तयार. तर मंडळी अशा प्रकारे आजचा ह्यो दिवस होतो. तर तुमका कसा वाटला माझ्यासोबत आजचा ह्यो दिवस रवान, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवण मी कसा करतोय ते पण सांगा. तर सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.